जी महाराज की जय। एक मराठा लाख मराठा, एक मराठा लाख मराठा। मनोज जरंगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मराठ्याला ओबीसी मध्ये आरक्षण मिळालंच पाहिजे। आरक्षण आमच्या हक्काचं नाही, कोणाच्या बापाचं। कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। एक मराठा लाख मराठा। समाज बांधवांना जय जिजाऊ जय शिवराय। बार्शी तालुक्यातील मराठा समाज आजपासून आता आम्ही निघतोय। आज संध्याकाळी आपले समाज बांधव निघणार आहेत। उद्या सकाळी म्हणजे 24 तारखेला सकाळी निघणार आहेत, 24 तारखेला संध्याकाळी, 25 तारखेला संध्याकाळी आणि 25 सकाळी आणि संध्याकाळी अशा या 3 दिवसामध्ये बार्शी तालुक्यातील 30,000 मराठा समाज मुंबईमध्ये जरंगे पाटलाच्या सोबत त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभा राहणार आहे। हे 3 दिवसात का जाणार आहे मी ते सांगतो। कारण मराठा समाज हा तिकडे काही एका दिवसासाठी चाललेला नाही। बार्शी तालुक्यातील मराठा समाज हा मुंबईला किमान 15 दिवस जाता आपल्या सोबत सगळं साहित्य अन्न आहे का नाही, सगळं टेम्पोमध्ये आपलं साहित्य 15 दिवस पुरल एवढं आम्ही सगळं खायचं प्यायचं राहायचं झोपायचं सगळं साहित्य घेतलेलं आहे। त्या तयारीनिशी आम्हाला तिकडे जायचं आहे। आमच्या मागचे बांधव येणार आहेत ते 20-25 दिवसाची तयारी करून येणार आहेत। अशा पद्धतीनं बार्शी तालुक्यातील 30,000 मराठा समाज हा मुंबईमध्ये आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे। त्या सर्वांची नोंदणी आमच्याकडे झालेली आहे। परंतु आंदोलन एका दिवसाचं नाही, अनेक दिवसाचं असल्यामुळं आम्हाला आमच्या शेतातली मग आम्ही सांगितल्याप्रमाणे कामं संपवायची ती, घरातली कामं आवरायची ती आणि मग आम्हाला तिकडं 15-20 दिवसासाठी जायचं आहे। त्याच्यानंतर मराठा समाज समजा तिकडच्या एका गावामधले 200 लोक गेले असतील मुंबईमध्ये आणि त्यापैकी 50 लोकांना काम असेल तर 8 दिवसानंतर 10 दिवसानंतर पहिल्यांदा आपल्या गावातील 50 लोक त्या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत आणि मग तिकडचे 50 लोक परत येणार आहेत। अशा पद्धतीने हा आंदोलनाचा प्रवास आणि आंदोलनाचं त्या ठिकाणी असणारी संख्या बार्शी तालुक्यातील राहणार आहे। त्याचबरोबर मी मागाचा एक थोडासा उल्लेख राहून गेला माझ्याकडनं। या साखळी उपोषणाकरता आणि बार्शीतून मुंबईला जाण्याकरता अनेक समाज बांधवांनी सहकार्य आम्हाला केलेलं आहे। त्याबद्दल त्या सर्व समाजाचं आभार मानतो। त्याचबरोबर आंदोलनाला मागच्या 85 दिवसामध्ये मराठा समाज तर पाठीशी उभा राहिलेलाच आहे, त्याबद्दल काय दुमत असायचं कारण नाही। परंतु याच ठिकाणी मुस्लिम समाज बांधवांनी, बौद्ध बांधवांनी, मातंग समाजाने, अगदी माळी समाजाने, त्याचबरोबर ओबीसी मधल्या लिंगायत धनगर समाजाने, सर्व जातीच्या बांधवांनी, त्याचबरोबर धर्माच्या बांधवांनी बार्शी तहसील कार्यालयासमोरील साखळी उपोषणाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिलेला आहे। त्या सर्व बांधवांचं देखील गरजवंत मराठ्यांच्या वतीनं मनापासून आभार। आजपासून मुंबईला मराठा समाज जायला सुरुवात करतो बार्शी तालुक्यातील। तो 25 तारखेला संध्याकाळपर्यंत 30,000 समाज बांधव या ठिकाणून निघणार आहेत। एवढंच या ठिकाणी मी पुन्हा एकदा सांगतो आणि थांबतो। जय जिजाऊ जय शिवराय। गेल्या 85 दिवसापासून अतिशय शांततेमध्ये आता दररोज आम्ही कार्यालयाला या ठिकाणी येत असताना पाहत असतो। अतिशय डेडिकेशनने या ठिकाणी आरक्षणाकरिता जो साखळी उपोषण होता तो चालू होता, अतिशय शांततेमध्ये तो झालेला आहे। त्या ठिकाणी निवेदन पण प्राप्त झालेलं आहे। तरीही मी पुनश्च एकदा आता सकाळी मी सर्व पत्रकार बांधवांमार्फत सांगितलंच आहे, परंतु आपल्याकडे मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांकरिता राज्य मागास आयोगामार्फत सर्वेक्षण घरोघर जाऊन प्रत्येक कुटुंबाचं करतोय। त्यामध्ये मी सहभाग घेऊन त्यामध्ये सहकार्य करावं अशी पुनश्च एकदा विनंती करतो आणि तो शांततेमध्ये आपण या ठिकाणी पार पडला त्याच्याबद्दल आपले सुद्धा या ठिकाणी आभार। मराठ्यांना ओबीसी मध्ये आरक्षण मनोज जरंगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मनोज जरंगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। एक मराठा लाख मराठा, एक मराठा लाख मराठा। छत्रपति शिवाजी महाराज की जय, छत्रपति संभाजी महाराज की जय। क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंचा विजय असो, घटनेशिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, आरक्षण जनक राजश्री शाहू महाराजांचा विजय असो। एक मराठा लाख मराठा। सर्व समाज बांधवांना जय जिजाऊ जय शिवराय। मराठा समाजाला सरसकट ओबीसी मधलं आरक्षण मिळावं या मागणीकरता मराठा समाजाचा धुरंधर योद्धा मनोज जरंगे पाटील मागील अनेक दिवसापासून जीवाचं रान करून या महाराष्ट्रामध्ये लढत आहेत आणि मनोज जरंगे पाटलाच्या आंदोलनाला सातत्यानं खंबीरपणे साथ द्यायचं काम या बार्शी तालुक्यातील मराठ्यांनी केलेलं आहे। बार्शी तालुक्यातील मराठा हा जरंगे पाटलांच्या आदेशाप्रमाणे सातत्यानं आंदोलनामध्ये आग्रही राहिलेला आहे। त्याच पद्धतीनं जरंगे पाटलांच्या आंदोलनाच्या
खांद्याला खांदा लावून उभा राहायला म्हणायला हरकत नाही। आजचा बार्शी तहसील कार्यालयासमोरील साखळी उपोषणाचा 85वा दिवस आहे। मागील 85 दिवस झालं बार्शी तहसील कार्यालयासमोरील मराठा समाजाचं आंदोलन हे शांततेनं आणि संयमानं संविधानानं दिलेल्या अधिकाराप्रमाणे चालू आहे। मराठा समाजानं आरक्षणाचा लढा हा या 85 दिवसाच्या दरम्यान अनेक सण उत्सव येऊन गेले, पण बार्शी तहसील कार्यालयासमोरच ते सण उत्सव आज त्यांच्या पद्धतीने केले। मराठा समाज आंदोलनापासून मागे हटला नाही। मराठ्यांनी ठरवलंय की आता आरक्षण घ्यायचंच। आरक्षणाच्या या लढाईच्या दरम्यान जरंगे पाटलांना आणि मराठ्यांना सरकारनं 2 वेळा शब्द मागितला, 2 वेळा वेळ मागितला आणि मराठ्यानं 2 वेळा सरकारला त्या ठिकाणी दिला, परंतु सरकारनं दिलेला शब्द मराठ्यांना पाळला नाही। दोन्ही वेळा मराठ्यांची फसवणूक केली। म्हणून आता महाराष्ट्रातील मराठ्यांनी ठरवलंय की मुंबईमध्ये जायचं आणि आरक्षण घेऊनच परत यायचं हा निर्धार केलेला आहे। बार्शी तालुक्यातील मराठा समाज सुद्धा आजपासून 25 तारखेपर्यंत जवळपास 25-30 हजार मराठे मुंबईमध्ये जाणार आहेत आणि जरंगे पाटलांच्या आदेशाप्रमाणे आंदोलन करणार आहेत, शांततेने आंदोलन करणार आहेत। साहेब, या ठिकाणी आम्ही आंदोलन करत असताना बार्शी तालुक्यामध्ये आपण बघितलं, पहिला टप्पा जरंगे पाटलांचा, त्याच्यानंतर दुसरा टप्पा आक्रमक झाला, अनेक ठिकाणी हिंसक पद्धतीने आंदोलन झाली, पण बार्शी तालुक्यातील मराठा अभिमानानं सांगत साहेब की अजिबात आम्ही हिंसक पद्धतीने आंदोलन केलं नाही, शांततेने आंदोलन केलं। कारण मराठा समाज हा शांतता प्रिय आहे। वेळ पडली, मराठा समाज हा तथागत गौतम बुद्ध असतो। राष्ट्रसंत तुकाराम महाराजांच्या भूमिकेमध्ये, वारकरी समाजाच्या भूमिकेमध्ये मराठा समाज असतो आणि गरज पडल्यावर मराठा समाज छत्रपती शिवाजी महाराजांचा अवतार घेऊन अफजलखान करायला घाबरत नाही। हा मराठा समाजाची त्या ठिकाणी लढाईची, वारकरी परंपरेची आणि शांततेची भूमिका राहिलेली आहे। आमची सरकारला हात जोडून विनंती आहे की सरकार, मायबाप, मराठा समाजाचे आणखी बळी तुम्ही घेऊ नका, आमचा वेळ तर तुम्ही मुळीच घेऊ नका। तुम्हाला वाटत असेल मराठा समाज एवढ्या मोठ्या संख्येने तिकडे यायला लागलाय, मी आज या माध्यमातून सांगू इच्छितो सरकारला की आमच्या घरची अडचणीची परिस्थिती आहे। घरी आमच्या सुगीत तोंडावर आलेली आहे। ज्वारी आता काढायला येणार आहे, आम्ही हरभऱ्याचं कांद्याचं पीक कसं बसं काढून आता काढायला लागून या ठिकाणी काम उरकले आहेत। आमच्या घरच्या असणाऱ्या माता भगिनीवरती, बायकांवरती जबाबदारी सोपवलेली आहे आणि मग आम्ही मुंबईकडे निघालेलो आहे। आमचा पण तुम्ही बघू नका, आमचा संयमाचा अंत तुम्ही बघू नका। आमची हात जोडून विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर मराठा समाज आरक्षणाचा जो मागच्या 45 वर्षापासूनचा वनवास आहे तो संपवा आणि मराठा समाजाचा जो हक्क आहे, अधिकार आहे, जो मराठा समाजाला संविधानाने दिलेला अधिकार आहे, तो अधिकार म्हणजे मराठा समाजाला ओबीसी मधलं आरक्षण द्या, एवढी आमची सरकारला विनंती आहे। कारण मराठा समाज तर मोठ्या संख्येने मुंबईमध्ये बसल, तिथून हलणार नाही, या सगळ्या गोष्टी जितक्या खऱ्या आहेत तितकंच सरकारनं याच्याकडे सहानुभूतीपूर्वक बघणं गरजेचं आहे। तुम्ही जेवढा वेळ लावा, लक्षात ठेवा सरकार मायबाप, तेवढा द्वेष तुम्ही मराठा समाजाच्या मनामध्ये निर्माण करत आहात। मराठा समाज तेवढा द्वेष तुमचा करेल असं आमचं या ठिकाणी मत आहे। मराठा समाजानं आंदोलन या ठिकाणी करत असताना मला दुसरा एक मुद्दा सांगायचा आहे। संपूर्ण राज्यभर वेगवेगळ्या नेते मंडळीनं सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला, परंतु बार्शी तालुक्यातील मराठ्यांनी आणि मराठ्यांच्या सोबत ओबीसी असेल, एससी असेल, एसटी असेल, या सर्वांनी मिळून सामाजिक ऐक्य ठेवलं। कुठल्याही प्रकारचा बार्शी तालुक्यामध्ये तेढ होऊ दिला नाही, कारण ही बार्शी कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांची बार्शी आहे, ही बार्शी आहे शाहीर अमर शेखांची बार्शी आहे। तो वारसा आणि तो परंपरा आम्ही जपण्याचं काम मराठ्यांनी या ठिकाणी केलेलं आहे आणि त्याच पद्धतीने इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा आम्ही आज बार्शी तहसील कार्यालयासमोरचं आंदोलन संपवून ते मुंबईमध्ये चालू करत आहोत। बार्शीतलं आंदोलन संपलं म्हणजे मराठ्यांचं आंदोलन संपलं असं नाही। बार्शीतील आंदोलन आम्ही मुंबईमध्ये चालू करत आहोत। मुंबईमधला लढा जोपर्यंत मराठ्यांना सरसकट ओबीसी मध्ये आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत थांबणार नाही, ही गोष्ट सरकारने लक्षात घ्यावी, हीच आमची विनंती सरकारला राहील। एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो। जय जिजाऊ, जय शिवराय। छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय। एक मराठा, एक मराठा, मराठ्यांना ओबीसी मध्ये आरक्षण मिळालं पाहिजे।
मराठ्यांना ओबीसी मध्ये आरक्षण, मनोज जरांगे पाटील तुम आगे बढ़ो.